माझ्याशी बोलत नाहीये, हसत नाहीये, मग मी त्याला गुदगुल्या करते. आई, मी तुला एक पोएम म्हणून दाखवू? नाही तर केस विसरून दाखवते. आता जमतात मला. आई, तुला एक गाणं माहितीये? ससा रे ससा दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा. कापूस रे कापूस, मऊ मऊ कापूस, कापूस. आई, तू माझं गाणं ऐकत का नाहीयेस? मुलीने आईचं ऐकलं नाही ना की आईला पण असाच त्रास होतो. आईने किती समजावून सांगितलं होतं, पण आई, ऐक ना, आज आमच्या स्कूलमध्ये ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे. जर मी त्यात प्राइज मिळवलं तर तू बोलशील ना माझ्याशी? काही नको. चित्र काय काढशील? आगीत जळणारी आई आणि बाजूला उभा राहिलेला बाबा, आणि त्यावर काय लिहिशील? माझ्या बाबांनी माझ्या आईला मारलं. अशा चित्रांना बक्षीस नाही मिळत. मी या घरात आले ना तेव्हापासूनच पाहिले, वेदाच्या बाबांचं वेदावरती खूप प्रेम आहे. वेदा जेव्हा हरवली होती, कुठे कुठे नाही शोधलं तिच्या बाबांनी. किती घाबरले होते माहितीये, किती काळजी करत होते तिची. आणि वेदाला जेव्हा बरं नसतं, वेदा जेव्हा आजारी असते ना, तेव्हा ऑफिसला सुट्टी घेऊन तिच्या जवळ थांबले, तिची काळजी घेत होते. पण वेदाला तर काळजीच नाहीये ना तिच्या बाबांची. देवळात वेदा तिच्या बाबांना नको नको ती बोलली. त्यांना किती त्रास झाला माहिती. जाऊ दे, मी का सांगते ना तुला हे सगळं? याचा काही फायदाच नाहीये. वेदा तेच चित्र काढ. कार्टी मेली, कंबरला मोडून ठेवलं हिचं. त्या अहो जास्त बोलू नका, मला चेपून द्या. चेपते ग, चेपतेच आहे मी. त्या काजाची येते मीरा. आपण तिला त्रास देण्यासाठी जिरं सांडवलं आणि तिने हॉलभर मोहरी सांडवून ठेवली. आता ती मोहरी उचलायची म्हणजे पाठ कंबर सगळं दुखून येणारच ना. ऐक अहो आत्या, चेहऱ्यावरनं एवढी भोळी दिसते ती, पण तशी नाहीये. वानकुटीवर बसणारी हडळ आहे, हडळ. मूर्ख समजत होतो आपण तिला, पण अति शहाणी निघाली. आत्या, अहो तुम्ही तिचं कौतुक करताय की तिला नावं ठेवताय, मला कळतच नाहीये. अगं मी तिचं कौतुक कशाला करीन, आणि तिचं कौतुक करून मला काय मिळणार आहे? आगाऊ नुसती. आणि तिचं कौतुक करणं म्हणजे आपणच आपल्याला शाप दिल्यासारखं आहे. जाऊ दे ना, तू जरा आराम कर, म्हणजे बरं वाटेल तुला. आपण उद्या बोलूया. नाही नाही थांबा ना, इकडे इकडे दुखतंय, इकडे चेपून द्या. ऐक ना, मी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते. हा, आलेच. लवकर या. मीरा,
आज माझी पाठ मोडली आहे साय सुवेर. लवकरच मी तुझी मान मोडणार आहे. माया, मीरा, ए ए ए काय काय माया, हे काय आहे? व्हॉट? अगं, मी तुला फक्त मोहरीचे दाणे वेचायला सांगितले होते ना, तेही नाही जमलं. हे दाणे हॉलमध्ये काय करतायत? एक मिनिट. एकतर ही सगळी मोरी तू मला हाताने उचलायला लावली आहेस आणि आता हे उरलेले दाणे माझ्याकडे का घेऊन आली आहेस तू? कसं आहे ना माया, आपल्या रामपुरे घराण्याची रीतच आहे ना की जिरे आणि मोहरी झाडूने भरून काढत नाही. म्हणून तुला हाताने वेचायला सांगितलं. आणि माया, एक गोष्ट ना लक्षात ठेव, मला तू जितका त्रास द्यायचा प्रयत्न करशील ना, त्याच्यापेक्षा 10 पट जास्त त्रास मी तुला देईन. हे मोहरीचे दाणे आहेत ना, ते वाया जाता कामा नये. आता हे धर आणि आपल्या डब्यात नेऊन ठेव. अगं माया, तोंडावर पडली असतीस आता. माझ्या नादी लागायचं नाही, कळलं? तुझ्यासारखं पाठीवर वार करून आपल्याच मैत्रिणीला मारणाऱ्यातली नाहीये. मला ज्याला मारायचं असतं ना, त्याला आधी सांगते मी, मग वार करते. आणि माया, मी अंबिका नाही, मी मीरा आहे. अंबिकाने तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला ना, पण मी तुला पुरती ओळखते. त्यामुळे मी ठरवलं ना, तर तुझं नाक सुद्धा कोणाला सापडणार नाही. लायकीत राहायचं. हिला कसं कळलं मी अंबिकाला मारलं? माया किती दुष्ट आहे. वेदाच्या बाबांशी लग्न करायचं म्हणून तिने अंबिका ताईला मारलं, त्यांचा सुखी संसार मोडला. आणि आता वेदा आणि वेदाच्या बाबांमध्ये विष कालवते. पण मी ते कधीच होऊ देणार नाही. वेदाला आणि वेदाच्या बाबांना ना एकत्र आणलंच पाहिजे. बायको, हे नवीन रील पाहिलंस? हळदीवरती आहे. एकदा लागली ना अंगाला हळद, बास ना तेवढी. तसं नाही ग, काय ना, एका काचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात वरून हळद सोडायची. ते सोडाव तुम्ही. आधी जरा माझे पाय चेपून द्या, माझे पाय खूप दुखतायत. नर्मदा, मी तुझे पाय चेपून देऊ? अगं, बायको नवऱ्याचे पाय चेपते, त्याच्यामुळे लक्ष्मी येते घरात. ते सासरी, जेव्हा बायको सासरी असते ना तेव्हा. आता मी माहेरी आहे की नाही, तुम्ही घर जावं यात, त्यामुळे तुम्ही आता माझे पाय चेपायचे. तसंही फुकटचं मिळतंय ना तुम्हाला खायला, मग एवढं करायला काय आहे? नर्मदा, काय नर्मदा करताय? म्हणजे तुला म्हणायचंय काय मी काय फुकट घेतो इथे? अगं, मी पण करतो 4 कामं इथे. हा, पिर्या, ही काय पद्धत आहे आग याची? माया हे काय आहे? बोला माया मॅडम, आधी कोणाला खलास करायचा, याला की हिला?
मीरा, डोकं फिरलंय का तुझं? नाही नाही, मला वाटतं ना प्रँक करत असतील. हल्ली त्या सोशल मीडियावर नाही का करतात. दामोदर काय टाइमपास करतोय इथं? हा टाइमपास करतोय का? दामोदर, काय डोका ठिकाणावर आहे का तुझं? नाही नाही, नोकरांना डोक्यावर चढवलं ना की हे असंच होतं. हा? ए, कोण नौकर? हा? नौकर कोण? आपण पैसे घेऊन सुपारी घेऊन खलास करत असतो, कळलं ना? विसरायचं नाही. पिर्या, सोड पिर्या, पिर्या त्याला सोड. पिर्या सोड त्यांना. पिर्या, माया, माया, हा तुला विचारून आम्हाला धमकी का देतोय? काय चाललंय हे सगळं? माया, आवर आहे ह्याला, मी आधीच सांगते. विश्वासघात करणाऱ्यांनी मध्ये बोलायचं नाही. विश्वासघात? अंबिकाचा खून मी केलाय ही गोष्ट मीराला कशी माहित पडली? आम्हाला कसं कळणार? आम्ही नाही सांगितलंय तिला. आणि आम्ही सांगायला काय मूर्ख आहोत का आम्ही? ए, खरं बोलायचं, नाहीतर दोघांचा मुर्दा पाडे नेता. पटकन खरं बोलायचा. आज मदन भाऊ इथं असते ना तर दोघांना उभा चिरला असता. खरं बोल. अरे पण ती सांगितलं ना, मला नाही सांगितलं म्हणून. आणि मीराला सांगायला ती कोण लागते आमची? अंबिकाचा खून मी केलाय ही गोष्ट कोणाला माहित होती? मला, नर्मदा आत्या, दामोदर काका, पिर्या, मदन, अजित. मग ही गोष्ट मीराला कशी कळली? कशी कळली मीराला? अगं, पण मीराने असं सांगितलं का की आम्ही ही गोष्ट तिला सांगितली म्हणून? मीराने मला धमकी दिली आहे की तिला माहितीये की मी अंबिकाचा जीव घेतलाय, त्यामुळे ती कधीही माझा जीव घेऊ शकते. मी नाही सांगितलं, ह्यांनी नाही सांगितलं, म्हणजे तुम्हा दोघांपैकीच कोणीतरी तिला सांगितलंय. आम्ही नाही सांगितलंय अशी नाही सांगणार तुम्ही. पिर्या, पिर्या नाही, पिर्या नाही, पिर्या सोड त्याला. पिर्या गळा पकडायचा नाही. पिर्या, पिर्या सोड. सोडू नकोस. माया, माया त्याला थांबव. जोपर्यंत खरं सांगत नाही तोपर्यंत सोडायचं नाही. अरे अजित, मायाने अंबिकाचा खून केलाय हे मीराला आपण सांगितलं असं वाटतंय तिला. माया, सोडायला सांगितलं. काय झालंय? पिर्या, आता सोडेल तेव्हा जेव्हा त्याचा जीव जाईल. माया, तू 2 गुंड आणून आम्हाला मारतेस? मी 100 गुंड आणेन आणि तुझे एवढे तुकडे करेन ना की तुकडे मोजता येणार नाही. चल सोडायला त्याला. माया, माया, हे सगळं थांबव. हा मूर्खपणा चाललेला आहे. याचा अर्थ ती एकटी मीरा आपल्यावर हवी होती, कळतंय का तुला? आपण तिचा जीव घ्यायचं सोडून आपणच एकमेकांमध्ये भांडतोय, एकमेकांचा जीव घ्यायला उठलोय, कळतंय का? नाही नाही, आपण मेलो ना की त्या मीरासाठी अख्खी वाट मोकळी. मग अथर्व तिचा, ही प्रॉपर्टी तिची, सगळं तिचं. आपण मरू देत असंच वाटतंय तुला? सोड पिरा, सोड पिरा, सोड पिरा, सोड सोड. अजित सोड, अजित सोड त्याला. माया, आम्ही कोणीही मीराला काही सांगितलेलं नाहीये ग. मग मीराला कळलं कसं? मीराला कळलं कसं? आई, हे बघ.
मीरा वहिनी, तू बघितलंस का तुझ्या मुलीने काय नाव कमवलंय आज? आत्या थांब ना, मी सांगते. ओके ओके सॉरी, बोलतो. आई, तू म्हणाली होतीस ना की मला वेगळं चित्र काढता येणार नाही, पण आज मी असं चित्र काढलं आहे ज्याच्याने मला फर्स्ट प्राइज मिळाला आहे. आई, आता तरी तू बोलशील ना ग माझ्याशी? जर तू माझ्याशी नाही बोलली तर मी माझ्या अंबिकाईकडे निघून जाईल. वेदा, वेदा बाळा, पुन्हा असं कधीच बोलायचं नाही. हं? आई, पण तू हे तर बघ. दाखव. अरे वा, खूप छान आहे. हा, आई, मी तुला माझी ड्रॉइंग सुद्धा दाखव. हो दाखव ना. हे बघ. दाखव. वेदा, खूप छान चित्र काढलेस. वहिनी, मला पण बघू दे. हो, बघा ना. वेदा, वेदा, खरंच खूप सुंदर चित्र काढलंयस. वेदा बाळा, तुझ्याशिवाय ना मला पण नाही करमत ग.